शेतकऱ्यांनी ओल्या दुष्काळाच्या संकटानं भिवू नये, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत असा दिलासा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला। पूरग्रस्त बीड जिल्ह्याचा दौरा केल्यावर त्यांनी ही माहिती दिली आहे। हिंगणा खुर्द, जेबा पिपरी, नांदूर या गावांची पाहणी करता त्यांनी संपूर्ण भरलेल्या बिंदुसरा धरणाचीही पाहणी केली। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। 8 दिवसाच्या पावसानंतर बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे जिल्ह्यामध्ये दौरा करतात। ताई, तुम्ही आता दौरा करताय, धरणाची पाहणी करतात, काय तुम्हाला दौऱ्यामध्ये नेमकं दिसतं? बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4-5 दिवसात जे पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी झाली आहे, त्याच्यामुळे पाण्याची पातळी काही ठिकाणी धरणांमध्ये, तलावांमध्ये वाढली आणि काही नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्यामुळे काही ठिकाणी पिकांचं, घरांचं थोडं नुकसान झालेलं आहे। आणि त्याच्या संदर्भात जेव्हा हे परवा रात्री, खास करून 30च्या रात्री, 1च्या रात्री हा प्रचंड पाऊस झाला आणि तेव्हा संपर्कात मी शासनाच्या, प्रशासनाच्या आणि लोकांच्याही होते। लोकांना धीर देताना प्रशासनाला आदेशही दिले, NDRFची मदतही बोलावली, आवश्यक असल्यास त्याची मदत आपल्याला लागेल आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या। आता पिकाचे पंचनामेही करण्याचे आदेश दिलेले आहेत। पाण्याची पातळी वाढलेली आहे, ही आतापुरती आपल्याला नुकसान देणारी गोष्ट जरी ठरली असेल तर भविष्यामध्ये 2 वर्ष पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा फार उद्भवणार नाही असं चित्र आज दिसतंय। आता या धरणामध्ये आज 110% पाणी इथे झालेलं आहे, त्यामुळे मोठ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे। कॅमेरामन विनोद जिरेसह मी उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।